काय नाही, नेहमीचाच उत्साह आहे. लोकांचाही उत्साह आज बराच दिसतो आहे. म्हणजे लोक चांगल्या गर्दी करून इकडे मतदान करत आहेत. ती फार छान गोष्टी आहे. म्हणजे आपल्या एकंदर पुढे जो काही घडणार आहे त्याच्या दृष्टीने फार छान गोष्ट आहे असं मला वाटतं. उमेदवाराकडून काय अपेक्षा तुमची एकंदर तुमच्या उमेदवार? अपेक्षा तशा बऱ्याच असतात, पण आता कुठपर्यंत काय होतं ते आता याच्या पुढे काय ते ठरेल ना. आणि आपण अपेक्षा करून काय फायदा नसतो. किती कसं होईल त्याच्यावर अवलंबून राहते, सर्कमस्टन्सेसवर अवलंबून आहे ते. बघूया काय होते. पण मतदारांना काय आव्हान कराल मुंबईकरांचं? कसलं कशाबद्दल? मतदानासंदर्भात. आता मतदानासमोर आता आव्हान करण्यासारखं काय राहिलेलं नाही, पण जे कोण राहिले असतील त्यांनी जरूर आता येऊन मतदान करावं, कारण तो आपला हक्क आहे आणि आपल्याला तो बजावायलाच पाहिजे. पुढे काय बरं वाईट हे ठरवणं हे आपल्याच हातात आहे, एवढं लक्षात ठेवावं. येणाऱ्या सत्ताधारी सरकारकडून काय अपेक्षा तुमच्या? काही अपेक्षा नाहीत माझ्या. मी मग सांगितलं आता ना की माझ्या अपेक्षा असं काही नाहीत, लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्याच माझ्या आहेत. पण एक आदर्श खासदार म्हणून तुम्ही एक डेफिनेशन एक नेहमी सेट झालेली असते. एक आदर्श खासदार कसा हवा? खरं सांगू का तुम्हाला, राजकारणामध्ये मला तसं काही रस नाही आहे आणि मी कधी पडत नाही राजकारणात. मला त्यातलं काही कळत पण नाही. त्यामुळे राजकारण खासदार असावा, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा असावं असं एवढंच मला वाटतं. पण लोकांनी जास्तीत जास्त बाहेर यावं, कारण की 2 टप्पे ऑलरेडी निवडणुकीचे झालेले आहेत. तिथे कमी मतदानाचा आकडा पाहायला मिळाला. हो, पण इकडे मला जास्ती आहे, शेवटचा मतदानाचा टप्पा आहे, त्यामुळे जनतेने बाहेर यावं असं एक तुमच्याकडनं. पण हा आता जवळजवळ म्हणजे शेवटचा आहे, भेट झाला, टप्पा झाला ना. तर याच्या पुढे आणि काय बाहेर येणार आहेत तेव्हा आता सांगण्यात काहीच अर्थ नाही. हे सुरुवातीलाच त्यांना सांगायला पाहिजे होतं. पण तरी देखील अजूनही जे काही राहिलेले असतील मतं द्यायचे त्यांनी जरूर घराच्या बाहेर पडावं आणि निश्चित मतदान करावं, कारण त्याच्यावरच पुढचं तुमचं भविष्य आणि लोकांचं भविष्य ठरणार आहे. सर, आतापर्यंतचा लोकांचा उत्साह दिसून येतो असं वाटतंय का सत्ता परिवर्तन? उत्साह दिसतो, लोकांचा उत्साह नेहमीच असतो, पण परिवर्तन होतं तसं नाही ना. तर बघू या वेळेला काय व्हायला पाहिजे. बघूया आता काय परिवर्तन व्हायला पाहिजे. म्हणजे काय, लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण व्हायला पाहिजे एवढंच. परिवर्तन म्हणजे बाकी कसलं परिवर्तन मला नाही अपेक्षित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.